कर्नाटकातल्या धारवाडमधल्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करणारा डॉक्टर किरण होनान्नवार 14 जुलैच्या संध्याकाळपासून त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता. त्याचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी त्याला फोन करत होते, पण तो फोन उचलत नव्हता. अचानक फोन उचलला जायचा. किरणची बायको डॉक्टर प्रियंका बोलायची आणि किरण घरी नाहीये, कामावर गेलाय, कामात आहे असं सांगायची. तिच्या या बोलण्यावर किरणच्या घरच्यांना संशय आला. मग त्यांनी पोलिसांना घेऊन किरणचा फ्लॅट गाठला. तेव्हा तो बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याचा मुलगा दुसऱ्या रूममध्ये रक्तानं माखलेल्या अवस्थेत सापडला. पण या सगळ्यात किरणची बायको प्रियंका निवांतपणे बेडवर मोबाईल स्क्रोल करत रील बघत पडली होती. या सगळ्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि धारवाडमध्ये एकच खळबळ उडाली. पण एवढं भयंकर कांड करून निवांत वागणारी डॉक्टर प्रियंका आहे तरी कोण? तिने तिच्या नवऱ्याला आणि मुलाला का मारलं आणि हे प्रकरण नेमकं कसं समोर आलं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. कर्नाटकातल्या धारवाडमधला डॉक्टर किरण होनान्नवार बायको डॉक्टर प्रियंका आणि मुलगा नेहित सोबत राहायचा. कर्नाटक युनिव्हर्सिटी रोडवर असलेल्या रांकास्टेलो अपार्टमेंटमध्ये त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे. किरण धारवाड शहरातल्या चिरायू हॉस्पिटलमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करायचा, तर प्रियंका नेत्ररोग तज्ञ आहे. पण त्यांचा 8 वर्षांचा मुलगा नेहित हा मानसिकदृष्ट्या जास्त कार्यक्षम नसल्यानं ती जास्त वेळ मुलासोबत असायची. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार किरण आणि प्रियंका प्रेमळ आणि मनमिळाऊ होते. त्यांचं आयुष्य अगदी चांगल्या पद्धतीने जगायचे. जवळच राहणाऱ्या नातेवाईकांकडे आवर्जून जायचे आणि नातेवाईकांना सुद्धा आपल्याकडे बोलवायचे. दोघंही नेहितची खूप काळजी घ्यायचे. सगळं सुरळीत सुरू होतं. पण मागच्या काही दिवसांपासून किरण आणि प्रियंका यांच्यात कुठल्या तरी कारणावरून वाद होत होते. या आधी सुद्धा त्यांच्यात वाद झाले होते, पण ते त्यांनी आपसात मिटवून घेतले होते. पण आता हा विषय किरणच्या घरच्यांपर्यंत गेला. त्यांनी मध्यस्थी करत दोघांनाही बऱ्याच वेळा समजावून सांगितलं. त्यांच्यातले वाद मिटले, पण किरणच्या कुटुंबियांना त्याची काळजी वाटायची. अशातच 14 जुलै मंगळवारच्या संध्याकाळी किरण दवाखान्यातली ड्युटी संपवून घरी आला. त्याच्या मित्रांनी कामासाठी कॉल केले, पण तो कॉल घेत नव्हता. नंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या कॉललाही उत्तर मिळालं नाही. तो काहीतरी कामात असेल म्हणून फोन घेत नसेल असं त्यांना वाटलं. ज्यानंतर मंगळवारची रात्र गेली. बुधवारी सकाळी सुद्धा मित्र आणि नातेवाईकांनी किरणला फोन केले, पण तो फोन उचलत नव्हता. मग त्यांनी प्रियंकाला कॉल करून बघितला, पण ती सुद्धा फोन उचलत नव्हती. मधूनच ती किरणच्या फोनवर आलेले कॉल घ्यायची आणि तो ऑफिसवर गेलाय, तो कामात आहे, तो बाहेर गेलाय असं सांगून फोन ठेवून द्यायची. पण या दोघांमध्ये होणाऱ्या वादाची कल्पना किरणच्या घरच्यांना होती. त्यामुळे त्यांचा संशय वाढला. म्हणून त्यांनी किरणच्या शेजारच्यांकडे चौकशी केली. तेव्हा आम्हाला घरातून काहीच आवाज आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर शेजाऱ्यांनी किरणच्या घराचं दार वाजवलं. तेव्हा प्रियंकानं दार उघडलं आणि अगदी निवांतपणे उत्तरं दिली. ती म्हणाली, किरण सकाळीच बाहेर गेलाय आणि घरात मी एकटीच आहे. शेजाऱ्यांनी ही माहिती किरणच्या घरच्यांना दिली, पण तरीही त्यांना संशय आलाच. किरणच्या घरच्यांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किरणच्या फोनची वाट बघितली, पण काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर किरणचं कुटुंबीय संध्याकाळी 6:30 वाजता त्याच्या फ्लॅटवर पोहोचलं. त्यांच्याकडच्या डुप्लिकेट चावीनं दार उघडलं आणि ते आत शिरले. पण समोरचं दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला. फ्लॅटमधल्या एका खोलीमध्ये किरण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकून केलेल्या मोठ्या जखमा होत्या. त्यातून वाहणारं रक्त पूर्ण रूममध्ये पसरलं होतं. हे बघितल्यानंतर किरणच्या नातेवाईकांपैकी एकानं मोबाईलमध्ये शूटिंग सुरू केलं. तो जेव्हा मोबाईल घेऊन बेडरूमच्या बाहेर आला, तेव्हा अजून जास्त भीषण दृश्य बघायला मिळालं. दरवाजाच्या उजव्या बाजूला किरण आणि प्रियंकाचा मुलगा नेहित रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. त्याचं शरीर हालचाल करत नव्हतं आणि त्याहीपेक्षा भयंकर दृश्य म्हणजे नेहितच्या जवळच असलेल्या बेडवर त्याची आई प्रियंका रील बघत लोळत होती. कुणीतरी आलंय हे जाणवल्यावर ती उठून बसली, पण तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. उलट ती व्हिडिओ काढणाऱ्याकडे रागानं बघायला लागली. फ्लॅटमध्ये असलेली सगळी परिस्थिती बघून किरणच्या नातेवाईकांनी लगेचच पोलिसांना बोलावून घेतलं. हे सुरू असतानाच प्रियंकानं पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. ती त्याच बेडवर अगदी निर्विकारपणे बसलेली होती. थोड्याच वेळात पोलीस रांकास्टेलो अपार्टमेंटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी प्रियंकाला अटक केली. मग त्यांनी किरणचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. जेव्हा पोलीस बेडरूममध्ये पडलेल्या नेहितला उचलायला गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं
की नेहीचा श्वास अजूनही सुरू आहे. त्यांनी लगेचच त्याला दवाखान्यात नेलं. त्याला थोड्या प्रमाणात शुद्ध आली, पण त्याच्या मानसिक स्थितीमुळे आपल्यासोबत नेमकं काय झालं हे त्याला सांगता येत नव्हतं. इकडे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू, बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने आणि बाकी पुरावे गोळा केले. हे प्रकरण उघड झाल्यावर परिसरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. काहींनी प्रियंका हे कृत्य करूच शकत नाही असा दावा केला. त्यामुळे पोलिसांनी कुणी बाहेरून येऊन हा गुन्हा केलाय का ह्याची तपासणी केली. पण रांकास्ट्रेलो अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड्स, उंच वॉल कंपाऊंड आणि सीसीटीव्ही कॅमेरे असल्यानं बाहेरून कोणी आल्याची शक्यता अगदीच कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शंकेची सुई किरणच्या मृतदेहाच्या शेजारच्या खोलीत स्वतःच्या जखमी मुलाच्या जवळच पलंगावर लोळत मोबाईल बघणाऱ्या प्रियंकावरच गेली. आणि प्राथमिक चौकशीत प्रियंकानंच आपल्या नवऱ्याचा खून करत मुलावर वार केल्याचं पुढे आलं. अटक केल्यावर मानसिक स्थिती ठीक नसल्यानं प्रियंकाला दवाखान्यात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून लवकरच तिची चौकशी केली जाईल असं सांगितलं जात आहे. मुलगा नेहीचं मानसिक आरोग्य नीट नसल्यानं प्रियंकाची प्रचंड चिडचिड व्हायची. त्यात तिच्यात आणि किरणमध्ये वाद सुरू होते आणि त्यातूनच तिने हे कृत्य केल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. पण नेत्ररोग तज्ज्ञ असलेल्या प्रियंकानं हे कृत्य केलं असेल तर ते नेमकं का केलं हा प्रश्न गूढ वाढवणार आहे. पण ज्यांनी त्या फ्लॅटमधलं ते भीषण दृश्य पाहिलं त्यांच्या डोक्यातली भीती गेलेली नाही. एका खोलीत मृत वडील, दुसऱ्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलगा आणि त्याच्या जवळ झोपून आरामात रील्स स्क्रोल करणारी त्याची आई.